Today I am going to teach you the lecture on transmission and distribution. Before I introduce myself, my name is Ranjita Vishwanath Rathod. I am craft instructor electrician at Maharshi Charak Government Industrial Training Institute, Badnapur. So today's topic is transmission and distribution. Anybody know about transmission and distribution? माहिती आहे कोणाला? First सांगा पटकन. Transmission and distribution. What is mean by transmission? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे ट्रान्समिशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? वाटप करणे. आपण जे ट्रान्समिट केलं आहे ते एका पर्टिक्युलर कंझ्युमरला काय करायचं? वाटप करायचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. तर काय वाटप करायचं आहे? तर आपला ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन. काय वाटप करायचं आपल्याला? इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची आणि डिस्ट्रीब्यूट करायची. तर तेच आपण आजच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. बघा, तर ही आहे सिम्प्लिफाईड डायग्राम ऑफ पॉवर सिस्टम. इथं काय दिलंय? व्हॉट इज दिस? पॉवर प्लांट, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, ओके, स्टेप डाऊन सबस्टेशन अँड अगेन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इथे काय झालंय बघा, जसं मी नाव सांगितलं ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. इथं सगळ्यात पहिले ट्रान्समिट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जनरेशन करावं लागतं. काय करावं लागतं? तर ते कुठे होत असतं? जनरेटिंग पॉवर प्लांटला. जनरेटिंग पॉवर प्लांट जिथे वीज निर्मिती होते त्या ठिकाणी जनरेशन असतं. मग कुठे आहे ते? तर हे ते काय आहे? जनरेटिंग पॉवर प्लांट आहे. बरोबर आहे. कुठले असतात ते? हायड्रो पॉवर प्लांट, नंतर थर्मल, नंतर न्यूक्लिअर, अजून बायोगॅस. बरोबर आहे. आता फोटोव्होल्टिक, सोलार आलं. हे सगळे काय आहे? जनरेटिंग पॉवर प्लांट आहे. तर तिथं काय होते? वीज निर्मिती होते. ती किती झालेली दाखवली त्यांनी. इथे 11 केवीचं असतं ऍक्च्युली. त्याच्यानंतर हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? तो 11 केवीचा स्टेप अप करतो. किती केवी मध्ये करतो? 32. स्टेप अप करणे म्हणजे काय? कमी व्होल्टेज जास्त करून वाढून देणे. तर तिथं कुठला ट्रान्सफॉर्मर वापरला जातो? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर तो कशाने? आता हा झाला इथे स्टेप अप, काय व्होल्टेज वाढवला आपण. इथून तो काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. तर हे जे आहे ते कशाच्या सहाय्याने केले जातात? तर ट्रान्समिशन लाईन असतात. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. कारण त्याच्यामध्ये व्होल्टेज किती असतं? 33 केव्ही, 66 केव्ही, 132 केव्ही एवढं व्होल्टेज त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये असतं. म्हणून आपण त्याला म्हणतो हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. तुम्ही बघत असं जाता येताना तुम्हाला दिसतात मोठे मोठे टॉवर जाता येताना दिसतात ना. तर ते सगळे काय आहे? हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आहे. समजलं? पुढे गेल्यानंतर परत काय झालं? हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मधनं व्होल्टेज आलं. पुढे काय होतं? ते जाणार आहे कुठे? कंझ्युमरला. कुठून जाणार आहे? सबस्टेशन पासून. डायरेक्ट जाणार आहे का ते जनरेटिंग स्टेशन पासून कंझ्युमर पर्यंत? कंझ्युमर म्हणजे कोण? आपण ज्या हॉलमध्ये बसलो इथं सप्लाय आलेला आहे. कुठून आलाय? पॉवर प्लांट पासून. कसं आला? ट्रान्समिशन लाईन. बरोबर आहे. हाय व्होल्टेज आलं. मग परत तो व्होल्टेज काय हाय आहे तो काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. आपल्या घरात किती येतो? 240 सिंगल फेस. मग कसा आला? आहे ना प्रश्न. काय वापरायचे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग तिथं काय असतं? सबस्टेशन असतं. फीडर लाईन दिलेली असते. कशाला? प्रत्येक एरिया वाईज. फीडर लाईन थ्रू आपल्याला काय मिळतो? स्टेप डाऊन केलेला व्होल्टेज. 11 केवीची फीडर लाईन असते. आपल्या इथे डीपी आहे. तिला किती आले? 11 केवीचा सप्लाय आला. तोच आपल्या ह्या हॉलमध्ये किती आहे? 240. म्हणजे काय झालं? 11 केवीचं 240 मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर अशी ही काय आहे? डायग्राम. म्हणजे जनरेटिंग पॉवर प्लांट पासनं तर हे जे घर दाखवलंय म्हणजे हा कंझ्युमर आहे, ग्राहक. तिथपर्यंत काय झालेले? वीज ही जनरेट होऊन ट्रान्समिशन होऊन डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. थोडक्यात आणि शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. डिटेल्स आपण परत नंतर नेक्स्ट लेक्चरला बघू. पुढचा पॉईंट आहे बघा. आता हेच याच्यामध्ये सांगितलं आहे डायग्राममध्ये. पहा, इथं जनरेटर असतो. ही जी आहे सिंगल लाईन डायग्राम आहे. याला काय म्हणतात? सिंगल लाईन डायग्राम. आता जी एक्सप्लेन केलं नाही मी मागच्या डायग्राममध्ये तेच इथं सांगितलंय. जनरेटर असतो त्याला म्हणतात सेंट्रल स्टेशन किंवा जनरेटिंग स्टेशन. बरोबर आहे. तिथं व्होल्टेज किती तयार झाला? 11 केव्ही इथे तयार झालेला आहे. बरोबर आहे. तिथून तो स्टेपअप झाला किती? 132. म्हणून तिथं वापरलाय स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. समजले? नेक्स्ट, आता हा तयार झालेला व्होल्टेज तुम्हाला काय करायचंय? प्रायमरी ट्रान्समिट करायचंय. कुठपर्यंत? कंझ्युमरपर्यंत. इथपर्यंत येणार आहे ना तो. ट्रान्समिशन सुरू झालं तर ट्रान्समिशनला म्हणतात पहिल्या याला प्रायमरी ट्रान्समिशन. आता इथं किती आहे? 132. परत इथं बघा 132/11 केवी म्हणजे काय झाला? स्टेप डाऊन झाला. ही संख्या जास्त आहे 132 आणि हे 11 केवी कमी आहे. म्हणजे काय? जास्तीचा व्होल्टेज कमी झालेला आहे म्हणून तिथं काय वापरलंय? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समजलं? नेक्स्ट, इथं रिसिव्हिंग स्टेशन असतात. म्हणजे ज्यांना किती व्होल्टेज पाहिजे? 11 केवी किंवा 33 केवी ज्यांना पाहिजे तिथं रिसिव्हिंग स्टेशन असतात म्हणजे सबस्टेशन असतात. तर तिथल्या एरियाला ते वाटप केलं जातं. ठीक आहे. नंतर सेकंडरी ट्रान्समिशन परत आला. किती व्होल्टेज आला? 33 केवी आला. बरोबर आहे. पुन्हा तो किती झाला? 3.3 केवी. परत काय आला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कमी झाला. कमी होण्यासाठी काय लागतं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि व्होल्टेज वाढून पाहिजे असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. मग हे प्रायमरी ट्रान्समिशन आणि
सेकंडरी ट्रान्समिशन. आता तो जो व्होल्टेज आहे किती 3.3 kV तो झाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता इथे बघा प्रायमरी डिस्ट्रीब्युशनला किती लागतो 3.3 kV. मग त्याच्यात कोण येईल इंडस्ट्री येतात बरोबर आहे, कारण त्यांचा वर्कलोडच तेवढा असतो. मोठे मोठे काय असतात फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये काय असतात मशिनरी असतात, लोड असतो ओके नाही, पॉवर लोड जास्त लागतो ना त्यांना, म्हणून सहसा त्यांना हा एक 3.3 kVचा सप्लाय त्यांना दिला जातो. नंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण येतो कंझ्युमर. जसं आपलं वर्कशॉप आहे, बाजूला आपलं हॉस्पिटल आहे, इकडं तहसील कार्यालय आहे की नाही, तिथं काय लागतो 440/230. 440 म्हणजे किती 3 फेज, 440 वोल्ट म्हणजे 3 फेज. तो कुठं आलेला आहे त्या डीपीमध्ये आपल्या. डीपी म्हणजे काय पोल माउंटेड सबस्टेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात पोल माउंटेड सबस्टेशन. हा एक सबस्टेशनच आहे जो आपण बाहेर लावलाय ना, तिथून कुठं आली आपल्या वर्कशॉपमध्ये एक लाईन आलेली कितीची 3 फेज आलेला आहे कुठला 440 वोल्ट, आणि तिथून पुन्हा त्याचं कन्वर्ट केलंय सिंगल फेज म्हणजे 230. म्हणजे 440 जिथं पाहिजे तिथं 440 वापरा. 3 फेज कशाला लागणार आपल्याला मोटर्सला लागणार, तुमच्या लेथ मशीन आहे फिटर ट्रेडला लागणार, वेल्डर ट्रेडला लागणार बरोबर आहे. आणि 230 कुठे लागेल लाइटिंग लोड सिंगल फेज घरगुती वापर डोमेस्टिक अप्लायन्सेस. इथपर्यंत समजलं.